जन्मावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगळ बोलवावे. अशा पद्धतीनं या ठिकाणी वंदन केले जातोय गणरायाला. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम, ओम साईराम. कार्यक्रमाची सुरुवात करताना गणरायाला वंदन केलं होतं. उद्घाटन सोहळा संपन्न झाला देवीदास शेठ यांच्या पवित्र शुभ हस्ते. तदनंतर मॅच मध्ये रंगत आली. आता सामना येऊन ठेपलाय. या ठिकाणी 1:05 झाली आहेत आणि अशा वेळेला या सामन्याला सुरुवात होतोय. कुडकुडणारी मखमली थंडी, रसिक श्रोत्यांची ही गर्दी आणि क्रिकेट खेळाडूंची वर्दी पाहता खूप आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1:05 झाली आणि स्पर्धेला सुरुवात करूया. सुरुवात घेऊया. गणरायाचं नामस्मरण करूया. सकल जनांचा भाग्य विधाता तव चरणी वंदना, नमिला पार्वतीचा नंदना. गणपती बाप्पा मोरया. टाळ्यांचा प्रतिसाद. सामन्याला सुरुवात. चौथ्या 4 षटकांचा पहिला षटक चालू. गोलंदाज राहुल गडगे. पहिला चेंडू एक्स्ट्रा गलीमध्ये टाकून दिला. आडवेपर्यंत एक धार मिळाली. एका धाब्यावरती सुरुवात झाली. संघाचं खातं उघडलं आणि अशा खात्या उघडल्यानंतर कुठलंही बँकेचं खातं उघडायचं असेल तर 1000 किंवा 500 रुपये भरावे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर द्यावे लागतात. तशा पद्धतीनं स्वतःचं खातं उघडलंय. ज्या फलंदाजाचं नाव आहे सुनीत पाटील, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. 31 धावा काढल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. 82 धावाचं टार्गेट केलं होतं. या एक रेकॉर्ड ब्रेक या मैफिलीत केलं होतं. तोच फलंदाज राहुल गडगे. दुसरा चेंडू या वेळेला पाहायचा आपण. सुंदर चेंडूची फेकी झाली आहे. पहिला षटक, दुसरा चेंडू समाप्त. धावसंख्या 1 वरती थांबली आहे. कारण ज्या खेळाडूने 31 धावा मागच्या मॅच मध्ये मारले होते, षटकार चौकारांची ठोकमठोकी केली होती, तोच फलंदाज उभा आहे समोर. सुनीत पाटील आणि सहकारी फलंदाज रोशन पाटील. हिट करण्याचा प्रयत्न. दमदाट वातावरण झाल्यामुळे थोडासा चेंडूला देखील आता थंडावा आलाय. स्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. तिसरा चेंडू ही सुंदर पैकी केली आहे. ही टेंबोटे संघाची झालेली सुरुवात पाहायला प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने थांबलाय. परंतु एखादा षटकार चौकार ठोकला की ग्रामस्थ मंडळ तोंडरेलाही आनंद वाटेल. अशी फलंदाजी पाहायला मिळेल का सुनीत पाटील आणि रोशन पाटील यांच्या बॅट मधून. राहुल गडगे उजव्या हाताची गोलंदाजी. बघा कशा पद्धतीने टिचून मारा करतोय. प्रत्येक चेंडूला दिशा दशा देतोय. 3 चेंडू जागेवरती खेळले आणि आतापर्यंत चेंडू झालेत 4. एकच धाव आली आहे. ही सुरुवात सुनीत पाटील तुम्हाला महागडी पडेल की काय. आता तुम्हाला स्पष्टता दाखवावी लागेल. तुम्हाला क्लॅरिटी वाईज करावी लागेल. जर तुम्हाला जिंकायचा असेल तर फोकस ऑफ द गेम. येस, इथं सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू टाकून दिल्यानंतर खूप जालं विणलं होतं. एकच धाव. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडू खर्च झाले. मिळतायत फक्त आतापर्यंत 2च धावा. शांत आणि संत क्रिकेट यालाच म्हणतात. 4 षटकांचा सामना. आजच्या या नाईटच्या रजनीतील ही स्पर्धा अतिशय जागरूकता दाखवतोय. डॅप करण्याचा प्रयत्न केला. संयमीने खेळणारा हा चेंडू रोशन पाटीलनं टाकून दिला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हलकाच चेंडू गेल्यानंतर एका षटकाची सांगता. पंचांचा इशारा आलाय आणि धावा झाल्यात फक्त आणि फक्त या पहिल्या षटकामध्ये आल्या 3 धावा. नोचा इशारा आलाय पंचांचा देखील. म्हणजे आता एक नशिबाची सांगता देखील पाहायला मिळते. म्हणतेच एक नो बॉल पडल्यानंतर 1+1 धावसंख्या झाली 4 आणि मिळालेला हा फ्री हिट म्हणजे जसा पगार दिवाळीमध्ये होतोय बोनसही मिळतोय तशी सुरुवात हलकीच करून दिली आहे. मगाशी जगदीशजीने सांगितले की परमेश्वर कृपा जिथे होईल तिथे सद्गुरु कृपा होणार. तिल मात्र शंका नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेवटच्या चेंडूवरती येईल का एखादा दणका. राहुल गडगे वन्स अगेन लास्ट टू गो. जोरदार अपील. फ्री हिट असल्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक
मिस्टेक मॅच पाहायला मिळालं, परंतु फ्री हिट असला तरी रनआउट हा मात्र करार केला जातोय. पहिली जोडी सलामीची विस्कळीत केली आहे. डीजे मास्टर शांत का वाजवा. जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं, जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. बाबांचं हे गीत आपण खऱ्या अर्थाने या मैफिलीत देखील वाजवलं. बऱ्याच गीतांचा स्टॉक तुमच्याकडे आहे, गाण्यांचा स्टॉक आहे. इतका दर्जेदार तुम्ही जे डीजे ऑपरेट करताना ते सर्व डीजे ऑपरेटर करणाऱ्या महेशजी असतील, सर्व इव्हेंटचे कारकीर्द करणारे व्यवस्थापक असतील, तुमचे देखील खूप खूप धन्यवाद. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक प्रतीक गायकवाड. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज पाटील, परंतु अजूनही 31 धावा काढलेला फलंदाज सुनीत पाटील मैदानामध्ये तैनात आहे. स्ट्राईक आणि सहकारी फलंदाज. सुरुवात झाली मॅचला. दुसरं षटक, पहिला चेंडू. डिलिव्हरी इतकी सुंदर करतोय प्रतीक देखील. बघा ना कसं अँगल मध्ये स्पेस करतोय. या कमी दर्जाचा गोलंदाज स्पेस टाकतोय ना, कानाजवळून हात येताना त्याची जर स्ट्राईकच वेगळी आहे, स्टाईल वेगळी आहे. आणि फोकस केल्यानंतर समोरच्या पिचवर, पिच इतकी सुंदर बनवली आहे मच्छिंद्रजी पाटील की पिच वरती खेळतानाही तितका आनंद मिळतो खेळाडूला. पाटा पिच म्हणतात त्याला, पाटा पिच. प्रतीक गायकवाडचा बॅट वरती चेंडू येईल. वेटिंग करेपर्यंत कट घेतोय, फक्त एज लागली आहे. 2 चेंडू जागेवरती फलंदाज खेळतोय सूरज पाटील. काहीतरी कानमंत्र दिलं जातोय, गार्डन्स लाईन घेतली जातोय. सुनीत पाटील जागेवरती खेळतोय. एकामेकाची विचारसरणी. कधीही आयुष्यामध्ये देवाणघेवाण विचारांची ही महत्वाची असते. मग तो सुखदुःखामध्ये मित्र नावाची दैवी देणगी काय करतं, विचारसरणी केली. कारण एखादी गोष्ट आपण बायकोला सांगू शकत नाहीये, ती मित्राजवळ मनमोकळीक मध्ये केली जातोय. म्हणून मित्र हा आयुष्यामध्ये प्रत्येकाला असावा. सुंदर डिलिव्हरी. टाळ्यांचा कडकडाट दोन्ही बाजूने येतोय. प्रेक्षक वर्गांच्या वतीनं देखील या कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. आणखीन काय हवं असतं आयोजकांना. मैदानामध्ये चाललेलं वातावरण, ते वातावरणात वाजलेल्या टाळ्या, प्रेक्षकांचा आवाज दुमदुमतोय या मैदानामध्ये. हेच खऱ्या अर्थानं श्रेय हवं असतंय आमच्या आयोजकांना. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एकही धाव आली नाहीये. एक धाव फक्त आली आहे. जागच्या जागेवरती थांबवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे, ज्याचं नाव आहे प्रतीक गायकवाड. थोडं कन्फ्युजन रनिंग द बिटवीन मिसमॅच आणि त्याचबरोबर काउंटिंग लईची तुटली जातोय. परंतु वन्स अगेन तयार. 7 मिनिटं झालीत तुमची. 4 षटकांचा सामना हा पाहायला मिळतोय. अतिशय रोमांच हा सामना होईल, कारण तोंडरा संघ देखील जबरदस्त संघ आहे. आला आला आला. यस, बिल्कुल सच है. ये है छगा. आता या गीताला देखील राज्यगीताची, राष्ट्रगीताची दर्जा दिलेला आहे. आणि हा गीत देखील आजच्या या आपल्या महाराष्ट्राच्या तमाम या ठिकाणी सर्व व्यक्तिमत्वांना या ठिकाणी ऐकविला जातोय. प्रफुल्ल गायकवाडचा या वेळेचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न असते. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येईपर्यंत टप्पा घेतोय. उचलेपर्यंत, फेकेपर्यंत एकच धाव मिळते. इतक्या दूर भरून देखील एकच धाव घेतली आहे. या वेळेला काहीतरी विचारस्त्र वेगळे असतील. वेट 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 जरा वेट प्लीज. 12व्या खेळाडूंना शूज घातलेले नाहीत, म्हणून या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिलेली आहे टेंबोडा संघाला. कंटिन्यू. येस, गो. प्रफुल्ल गायकवाडचा या वेळेचा पुढचा चेंडू.
काय सेव्ह केला यार, जागा बनविली अतिशय. 90 अंश सेल्सियस डिग्री कोणामधून घेतलेला फटका आलाय समालोचन कक्षामध्ये स्वागतासाठी डीजे. 18 धावा खात्यावरती येतात. 2 षटक या ठिकाणी संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्यात धावा 4 आणि या षटकामध्ये आल्यात 14. म्हणजे बघा गेम ऑफ द गेम कसा पलटी खातोय. इक्वल केली आहे कारण धमक आहे. तोंडरा संघाच्या खेळाडूंमध्ये जी ताकद आहे, वेटिंग वॉच करून संयमीने खऱ्या अर्थानं खेळला जातोय खेळ. यालाच क्रिकेटचा अनुवादन दिला जातोय. आणि या क्रिकेटमध्ये स्वप्न 3 असतात ठाकूर साहेब, जी झोपल्यावरती पडतात. स्वप्न तर जी असतात ती झोपूच देत नाहीये. झोप उडवणारी स्वप्न असतात, ती स्वप्नपूर्ती या ठिकाणी दोन्ही संघ करतायत. षटक क्रमांक 3 गोलंदाज वापरलाय तुषार म्हात्रे. सुनीत पाटील जोपर्यंत मैदानात आहे अपेक्षा पूर्णपणे तोंडरा संघाला असणार का नसणार. 31 धावांचा पल्ला करून मगाशी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. तोच फलंदाज मैदानामध्ये दिसतोय स्ट्राईकला आणि वन साइडला खेळतोय आपल्या नॉन स्ट्राईक कडे सूरज पाटील. सूरज पाटीलचा यावेळेचा हा फटका अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन लगतच्या चेंडूला अडविला, त्याच ताकदीनं फेकी देखील केली. एकच धाबेवरती स्टॉप केलं. एका धावेने संघ 19 मध्ये घराच्या प्रवेश करतो घरामध्ये, परंतु अखेरीस आली स्ट्राईक ज्या खेळाडूकडे. आता मात्र कसरत आहे. तुषार म्हात्रे गोलंदाज आणि समोर आहे सुनीत पाटील. अक्रॉस द लाईन पकडली होती, कन्फ्युजन. पंचांचा इशारा आला या ठिकाणी. स्वेर चेंडूची सांगता. एक धाव मिळते. 20 घरामध्ये प्रवेश करतो. धावसंख्या 20 वरती आली आहे. हलुवारपणे का होईना परंतु एकेरीनं देखील संघ पुढे जातोय. अधून मधून एखादा षटकार चौकार बसल्यानंतर परत धाव वाढली जातोय. या क्रिकेटचा राजनीती हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुषार म्हात्रे सक्सेस ऑफ द गेम. अक्रॉस किती झाला सुनील पाटील तरी देखील आपला टार्गेट जो आहे, कारण श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला विचारलं होतं तुला कुरुक्षेत्रामध्ये काय दिसतोय. मला फक्त दिसतोय माशाचा डोला. हा टार्गेट गेम ऑफ द गेम गोलंदाज पकडतोय. त्याचं नाव आहे तुषार म्हात्रे. इथे सुनीत पाटीलचा बरोबर क्षेत्रक्षण सजविलं गेलं. अडविला जाईल. एकच धाव दूरवरून दुसरी घेण्याचा प्रयत्न, अर्थात स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न सुनीत पाटील करत होता, परंतु थांबली स्ट्राईक. एका धावेवरती संघ रोटेट 21च्या घरामध्ये प्रवेश करतोय. तिसरा षटक आणि जवळजवळ आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया या 3 चेंडूंमध्ये काय येतोय काय नाही. पंचांचा इशारा आला. पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतर धाव मिळते संघाला. 22 धावांमध्ये आज प्रवेश केलाय आपल्या तोंडरे संघानं, परंतु प्रतिस्पर्धी संघ टेंबोडा संघ देखील टेंबोडे संघ देखील या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आजच्या या मैफिलीत पाहायला मिळत आहेत. बघूया अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे आणि एक षटक बाकी असताना धावा किती करतायत. 40-45 धावापर्यंत चेसेबल होईल का बघूया. गेम प्लॅन काय असेल फलंदाजांचा. लॉंग ऑन क्षेत्र कव्हर केलाय. इथेच देखाल आपण त्या गवतावरती वरून दवबिंदू पडले, त्यामुळे पाय स्लिप होतोय. दवबिंदू देखील आता थंडीच्या या कडाक्यामध्ये पडतात, त्यामुळे देखील स्लिप होऊ लागतोय. खेळाडूंना जपावं, स्वतःलाही जपा. खेळ परत खेळता येईल. एखादा अवयव निसटला तर तो परत मिळत नाहीये, परंतु आपल्या घरच्यांचा विचारही करा खेळताना, कारण बऱ्याच क्रिकेट खेळाडूंना आपल्या अवयवांना जखमा झाल्यात. बऱ्याच खेळताना आपण विचार कधी करत नाहीये. जिद्दी मेहनतीने चिकाटीने खेळतो, परंतु एखादा क्षण आपल्या आयुष्यात असा येतो की तो आपल्याला टर्न करून जातो. म्हणून खातिरदारी करा, काळजी घ्या खेळताना स्वतःची देखील. तुषार म्हात्रे सुंदर चेंडूची सांगता. इथे 18 चेंडूंचा खेळ संपलाय. फलकावरती धावसंख्या आली अभिषेक पाटील. 1 बॉल बाकी आहे. अभिषेक पाटील मला सांगतात की धावसंख्या आली आहे 24 आणि 24 एप्रिल सचिनजी तेंडुलकर यांचा वाढदिवस. कोण विसरणार आपल्या या गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हणतात, तो 24 आकडा आपल्या समोर आलाय.
येस सक्सेस. बघूया फटका लॉंग ऑफ मध्ये आलाय. क्षेत्ररक्षण सजतोय. क्षेत्ररक्षण खाली चेंडू उचलेपर्यंत हा वेल होता. त्या वेलेमध्ये बरोबर 2 धावा काढण्याचा जो नवलाई होती ती पूर्ण केली आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड हलतंय. धावसंख्या झाली 26. अवश्य लोकगायक एकनाथजी माळी. दुधारी तलवार. मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते आणि घोलवावी तशी घोलते. अशाच दुतर्फी गीतांचा नजराणा आपण देखील ऐकलात. मग एकनाथजी माळी असतील, प्रल्हादजी किंवा या आनंदजी शिंदे असतील, आपल्या आदर्शजी शिंदे असतील, या शिंदेशाहीचा आवाज देखील या मैफिलीत येईल. तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे. अतिशय सुंदर वातावरण. शेवटचं षटक बाकी या पहिल्या इनिंग मधला. आजच्या रात्रीतील ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सर्वजण आतापर्यंत ही कृष्णा मात्रे मला कळवितात की आतापर्यंत लाईक आणि व्ह्यूअर्स किती आहेत या क्षणाला. भरपूर स्कोप आहे. कारण ही फॉर्च्यून इव्हेंट म्हटलं की एक ब्रँड इज ब्रँड आहे. सर्वत्र महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपला इव्हेंट सजतोय. एका टाइमला 3-3, 4-4 ठिकाणी अटेंडन्स करू शकतात. इतका त्यांच्याबद्दल इन्स्ट्रुमेंटर आहे, सर्व इक्विपमेंट आहेत आणि त्यांची सर्व मुलं देखील ऍक्टिव्ह असतात नेहमी. स्वतः कृष्णा मात्रे आज या खातिरदारांना मॅच मध्ये टर्न करतायत, स्वतः हेल्प करत आहेत, स्वतः सहकार्य करत आहेत. विशेषतः इव्हेंट फॉर्च्यून इव्हेंटच्या समोर बसलेला आपला माणूस एकटाच बिचारा बसलाय. त्याच्या समवेत कोणीच नाही, फक्त कॅमेरा आहे. त्याचं देखील कौतुक. ज्याचं नाव आहे साहिल विजय रामदास. आपलंही खूप खूप धन्यवाद. अनुज आपलेही खूप खूप धन्यवाद. पंचांचा इशारा आलाय. स्वेअर चेंडूची सांगता. 4थ्या षटकातील पहिला चेंडू. खराब चेंडू सनील गायकवाडचा पडला. धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्येचा स्कोर 27 वरती आलाय. नक्कीच मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक वरती असणारा आणि अतिशय चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज सनील गायकवाडचा या वेळेला चेंडू जातोय. मगाशी म्हटलं ना की जिथे स्पर्श नाही तिथे उत्पत्ती नाही आणि जिथे उत्पत्ती नाही तिथे प्राप्त नाही. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी. स्पर्श झाला पाहिजे खऱ्यामध्ये आयुष्यामध्ये. 5 चेंडू डॉट खेळलाय आतापर्यंत हा खेळाडू. कशा पद्धतीने कन्फ्युजन करावं अक्रॉस मध्ये येऊन देखील, परंतु नाही. अनसक्सेस. 6 चेंडू आतापर्यंत डॉट खाले फलंदाज सुनीत पाटील. ज्या मॅच मध्ये मागच्या 31 धावा काढून मॅन ऑफ द मॅच घेतली होती, 82 धावा रेकॉर्ड ब्रेक केलं होतं, त्याच तोंडरे संघाला या मॅच मध्ये थांबवलंय. या टेंबोडे संघाच्या गोलंदाजांना हे कलाकौशल्य पाहायला मिळतात. अभिषेक पाटील. येस 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 नो डाउट नो डाउट. सीमारेखा बाहेर चौकार. डीजे मेरा जूता है. सनीलचा या वेळेचा चेंडू सिली ऑफ क्षेत्रामध्ये गेल्यानंतर हा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय खेळाडूंकडनं. खेळाडूचं कौतुक नक्कीच. जेव्हा जेव्हा चांगलं आपण काम करतो ना तेव्हा तेव्हा आपला प्रेक्षक वर्ग आपले कौतुक करत असतात. 32 धावा आतापर्यंत आल्यात या स्कोर बोर्ड वरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अच्छा, 4 षटकातील शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा तोंडरा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या आहेत. बत्तीस धावा आतापर्यंत जमा झाल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संत आणि शांत क्रिकेट खेळाडू. सर्व एकदम थंडगार वातावरण झालंय. सकाळ पहाट व्हावी अगदी अशाच पद्धतीनं हा थंडमय वातावरण
त्या वातावरणात हा पडणारा बाहेरचा चेंडू म्हणजे स्क्वेअर घोषित केलाय पंचांनी. ही मॅच भरपूर यामध्ये मला वाटतं वाईट चेंडूचं जास्त फोकस पाहायला मिळते. खूपच चेंडू, इतकी मोठी पिच असताना वाईट चेंडू वारंवार पडले जात आहेत. यासाठी रियाज आणि सराव महत्वाचा असेल. कुठलीही गोष्ट करताना असाध्य ते साध्य करिता सायास अभ्यास तुका म्हणे. तुम्ही अभ्यास करून नापास होणार नाही. रियाज तुमचा टर्न जो आहे बॉलिंग वरती फोकस केला तर इतके चेंडू तुमचे स्क्वेअर जाऊ शकत नाहीये. बॅटची एज आली आहे. एक्स्ट्रा एंड कडे एकच धाव मिळते. आज सुनीत पाटीलच्या बॅटला काय झालंय हा प्रश्न स्वतःवरती. कारण रंगदेवता आहे, रंगदेवतेला अभिवादन करावं. अशा पद्धतीने आपल्या हातात असलेली सरस्वती म्हणजे बॅट, स्टंप्स, चेंडू, पिच ही देखील त्याच साहित्यांच्या बलबोत्यावरती माझा प्रत्येक खेळाडू हा घडत असतो, मोठा होत असतो. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू तशा पद्धतीनं येईल. चेंडू येईल का बॅटच्या खाली, जाईल का बाहेर? येस, अखेर फलंदाज बाद. मॅच पहिल्या इनिंगची या ठिकाणी समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे 34-35 धावांचं लक्ष्य. गेम ऑफ द प्लॅन. झाली आपली 36 आणि 2 34 प्लस 2 पेनल्टीच्या धावा 36-37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. आणि ती मॅच कशी असेल आपण ऐकूया. हिंदीचा गोड आवाज आमचे मित्र बाबू शहाजी यांच्या आवाजातून. सुनिएगा ये आखिरी खातिरदारी होगी इस महफिल में. अरे भाई कितना कमा लेते हो इन छोटे मोटे प्रोग्रामों से. मिथुन जी कहते हैं जो भी कमा लेता हूँ खुशबू. 2 वक्त की रोटी के साथ पब्लिक का प्यार मिल जाता है, इससे ज्यादा क्या चाहिए. गंगा जमुना सरस्वती पिक्चर में ये डायलॉग क्या था. अरे भाई करो शुरुआत. क्या बात है जयदास सर. तो चलिए टारगेट की बात करेंगे. टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन इतना छोटा भी नहीं कहा जाएगा. कहती ना तेरी बिंदिया चुरा कर ले गई मेरी निंदिया. क्या यहाँ पर एक बिंदी गेंद से मुश्किल बनाएगा. पिछले मैच में जिस हमें देखने को मिला था क्या फाइट किए थे यहाँ पर से. लेकिन उससे पहले देखिए टॉस किया जाएगा अगला मैच का. इसके बाद देखिए 3 मैच खेला जाएगा. 3 मैच. सेकेंड राउंड देखिए यहाँ से दूसरा मैच. टोटल यहाँ कितना बना है 36 बना है. 37 का टारगेट है. तो चलिए बात करेंगे यहाँ से जियान 11 ओलप और इसके साथ कुसाल 11 देखिए बात करेंगे. आई काउद पे देखिए बात करेंगे कुसाल 11 से डोंगरपाड़ा और उसके साथ साथ जियान 11 से ओलप के बीच में मुकाबला है. 4 ओवर का मैच रहेगा. 36 रन बनाए. जो टीम यहां से हाईएस्ट स्कोर रखेगा क्योंकि अगला मैच में भी टोटल देखा जाएगा और उस टीम को बाय मिलेगा. और बाय आखिरी मैच आज खेलना पड़ेगा. बाय के साथ घर नहीं जाना है. सेकेंड मैच के बाय के साथ अंतिम मैच खेलना होगा. चलिए जियान 11 टीम के कप्तान आइए भाई जरा तेजी से आइए. अरे गारे गारे ठंडी जमीना डीजे है निश्चित रूप से एकदम से मूड में. हमारे जयदास सर ठंडी वापस देखिए बढ़ा है आज. चलिए भाई फील्ड रचना कीजिए और बॉल देखिए यहाँ पर जो गेंद लेकर से पहुंचे हैं. चलिए जल्द से जल्द, ज्यादा समय मत लीजिए. हमारे तो अंपायर देखिए उड़न बड़े लंबे सफर करके आए हैं.
आदरणीय प्रभाकर पाटिल सबसे गुजारिश करना चाहूंगा, उनके सुबातों से टॉस किया जाएगा। तो चलिए सेकेंड मैच, सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला टच किया जा रहा है। तो कप्तान से डोंगऱ्याचा पाडा आणि वल्लभ या दोन दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। टॉस का बॉस वल्लभ संघ, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन दोघांनाही शुभेच्छा। वल्लभ संघ कृष्णाजी टॉस जिंकलाय। चला वल्लभ संघाचे कर्नाटक टॉस जिंकून फर्स्ट गोलंदाजीचे निर्णय घेतले। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। जगदीश सर बात करेंगे, इसके बाद 3 मैच रहेगा, 2 मैच आप कीजिए। निश्चित रूप से बहुत लंबा आपको जाना है और आखिरी के मैच में हम जुड़ेंगे। तो चलिए चलेंगे भाई, तालियां बजता हुआ देखिए। हर टीम यही कहती है हमें तालियां सुनने की आदत है, गालियां सुनने की नहीं। और पहली गेंद के ऊपर देखिए और क्या कमाल की टाइमिंग यहां से, और ये टाइमिंग शॉट सिलेक्शन बता रहा है भाई, मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, आता हुआ 4 रन। बैटर की बात करेंगे, निकिस मस्कर एकदम लगाए चौका खिंचकर। और शिवाजी की बात करेंगे, 20 टीम देखिए बात करेंगे। और ये देखिए भाई सीधे बल्ले से फील्डर से थोड़ा दूर गेंद को तो रोक लिया गया, लेकिन तो बैटर को देखिए सिंगल से नहीं रोक सके। बहुत बढ़िया देखिए बात करेंगे, मानवी 11 से टोंड्रे पॉट टीम देखिए। टोंड्रे का चाहे तो आज 2 से 3 टीम हमें देखने को मिलता है। और रायगढ़ ठाणे टाइगर विश्वास पाटिल भी देखिए 40 प्लस में क्या धमाका मचाए थे पीपीएल में। 60 मिनट तैनात थे, मैच क्या रोमांचक मोड पर आएगा। जियानी बस ओलफ टीम ने टॉस जीतकर फिर से गेंदबाजी चुनी है, लेकिन इससे आई खाओ भी बात करेंगे। डोंगरपाड़ा टीम को इस बार एक अच्छा शुरुआत करना होगा। पिछला मैच में देखिए समय की बात करेंगे, मैच कितने बचे हो यहाँ पर सेकेंड इनिंग्स से। और एक देखिए यहां से सिंगल आता हुआ, एक बजकर देखिए बात करेंगे 31 पर पहला गेंद गिरा है और 15 मिनट में देखिए 3 ओवर कंप्लीट करना पड़ेगा। ये चीज के ऊपर ध्यान रखना होगा। गेंदबाज तैयार लंबी रनअप के साथ। और इस बार भी देखिए कॉर्नर पर फील्डर से और चूक हुई थी भाई, बाल बच गई यहां पर सुमित थे वहां से, और यही काम करना होगा भाई। 5 गेंद और स्कोर की बात करेंगे 7 रन तक पहुंचे। टारगेट की बात करेंगे तो यहां से 34 रन बनाता, 2 रनों की पेनल्टी को लेकर देखिए यहां से 37 रन। हल्के हाथों से खेला यहां पर चिकी सिंगल, कुल स्कोर देखिए आकर पहुंचता हुआ। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 8 रन अगर इसी औसत से जाते हैं तो फिर टीम का टोटल पहुंच जाएगा जाकर 32 तक, लेकिन पीछा करना है भाई 37 का। फील्ड खुला रखिए यहां पर। पहले देखिए यहां से 1 ओवर के लिए यहां पर समय की बात करेंगे तो यहां पर शायद 3 मिनट का वक्त लिए बहुत जल्दी ओवर को कंप्लीट किए। क्या बात है, ऐसा कंप्लीट करना होगा डीजे। या कौन किसके ऊपर भारी पड़ता है, ये तो आने वाला वक्त बताएगा। डीजे ने बता दिए भाई घुटरू घुटुम, लेकिन अभी देखिए घुटरू को होना शुरू हो गया होगा क्योंकि 8 रन आया है। अभी भी बात करेंगे मंजिल दूर है, 29 की जरूरत है।
ओहो, और एक अच्छा गेंद देखिए भाई, देर रात में इसलिए टॉस जीती है भाई, बल्लेबाजी लीजिए। हमेशा हर नाइट मैचेस में यही होता है, क्योंकि कई टीम फील्डिंग लेकर फंस जाते हैं, लेकिन यहां पर देखिए एलिवेशन नहीं मिला। यहां पर एक रन आया दूसरे के लिए और दूसरा रन। ओ, क्या घर के मैदान पर इस मैच को बचा पाएंगे भाई? पहला गेंद पर चौका लगा था और तेंबोड़ी टीम ने बताया कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, और उसके बाद के जवाब लगातार शटोनी टीम से मिलता हुआ कि हमारी अंगने में तुम्हारी क्या काम है। और विकेट देखिए, मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। हम कोशिश ना करेंगे ये गलत बात है। क्या बढ़िया कॉम्बैक दिखाए भाई, गेंदबाज की बात तारीफ करना चाहेंगे। मिलिंद पाटिल यहां से ओ छा गए मिलिंद, लेकिन स्कोर की बात करेंगे, स्कोर 10 रन। अभी भी जीत की बात करेंगे तो 27 रनों की जरूरत है। इस ऊपर की बात करेंगे 3 गेंद हो चुका है, यानी कुल मिलाकर अभी भी बात करेंगे 15 गेंद 27 की जरूरत है। न्यू बैटर्स सनील गायकवाड़ देखिए बात करेंगे, न्यू बैटर्स। और आते ही देखिए सनील ने अब ऊंचाई तो लिए, क्या लंबाई लेगा, ओहो लगभग देखिए क्या हाथ में आ गया था, बल बचे यहां से। 2 रन भागकर कंप्लीट किए हैं, बहुत बढ़िया एफर्ट देखिए, लाजवाब। दर्शक क्राउड भी वहां पर है, अंपायर की नजरें भी थी। व्हाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से और 1 रन आता हुआ, स्कोर जाकर पहुंच गए यहां से 13 रन। अभी भी बात करेंगे यहां से 24 की जरूरत है, 14 गेंद 24। ऊंचाई ली है फील्डर देखिए यहां से, विकेट कीपर, ओ बढ़िया कैच, वाटर कैच, शायद सोनाल थे यहां पर, और सोनाल ने देखिए भाई बता दिया यहां पर तन्ना तन्ना, और एक विकेट गिरता हुआ मुन्ना। हम तोरे घर में खिड़की से आ जाना, खिड़की तो इसलिए मजबूत आजकल बनाया जाता है जगदीश सर, खिड़की इसलिए खोला नहीं रखा जाता है। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से 13 रन से, लेकिन से 5 गेंद है। अभी भी देखिए बात करेंगे 13 चेंडू 24 धावाची गरज आहे, अतिशय रोमांचक स्थितीमध्ये मॅच आहे। ओ वाटर डिलीवरी, गलत बात है भाई, क्या कमाल की गेंदबाजी की यहां पर, तारीफ करना चाहेंगे मिलिंद पाटिल, क्या बहुत कमाल का स्पेल, कमाल का ओवर है यहां पर। नो टीम मीटिंग, टीमिंग बात करेंगे, टाइम कितना गया यहां पर 2 मिनट 2 ओवर के लिए। समय की बात करेंगे 9 मिनट का समय गया है, समय बचा है यहां पर 20 टीम
क्योंकि कहीं एक फील्डर अंदर ना लेना पड़ जाए अंतिम ओवर में और लेने का देना ना पड़ जाए। अभी भी 11 मिनट बचा है देखिए, इसलिए फील्डिंग भाग कर देखिए लगाते हुए। मच्छिंद्र दादा टाइमिंग लगाने का कुछ तो कुछ फायदा हुआ, नहीं तो और 1 घंटा मैच आगे जा सकता था। तो चलिए राज दादा बोरिंग की तरफ से कुणाल के लिए देखिए लगातार 2 छक्के के लिए 4000, फक्त कुणाल साथी 4000 है। राजवीर चलिए भाई राज दादा बोरिंग की तरफ से देखिए बात करेंगे 4000 कुणाल के लिए 2 छक्का लगातार के लिए। और ये चलिए भाई स्विच हिट खेलने चाह रहे हैं, क्या मैच देखिए देर रात में। और जियान 11 ओलट टीम सोच रहे होंगे टॉस तो जीतकर फील्डिंग चुन लिए, क्या वो मुकाबला। नहीं भाई, होता है देर रात में, होता है, कहानी बदलता है लेकिन हमेशा नहीं। दबाव रहता है, ड्यू फैक्टर रहता है। जहां से बात करेंगे थोड़ा विकेट भी नमी हो जाता है जेदा सर, और गेंद भी थोड़ा नमी होने के कारण से वो एलिवेशन नहीं मिलता है बैट से, जितना कड़क संपर्क होना चाहिए था वो नहीं हो सकता है। इसलिए हम भी देखिए थोड़ा सा वो यूड ड्यू फैक्टर के वजह से अंपायर का कैप सर पे, और 10 गेंद 23 की जरूरत है। और इस बार देखिए रूम मिला है, गैप है भाई यहां से, और चौका आता हुआ भाई, और इस चौके ने मैच को फिर से ओपन कर दिया है। 9 गेंद अब 19 की जरूरत है। अतः रंगाता आला मैच। क्या कहना को करीब लाता हुआ अभी जीत के लिए देखिए बात करेंगे। 9 गेंद 19 की जरूरत है भाई, 9 गेंद 19 और एक टॉट गेंद 8 चेंडू 19 धावाची गरज है। अभी भी देखिए 8 गेंद 19 की जरूरत है। क्या मैच भाई, क्राउड देखिए अभी भी जागा हुआ है। ये ग्रामीण की मैच ये रहती है कि गांव एकदम से, चाहे ऑनलाइन ओ हो, इस बार देखिए मुर्दे पे जाना कमाल की छक्का देखिए भाई, सकाळी लागलाय डोळा। मुंबई रिक्शा वाला ने कमाल का छक्का भाई। सात गेंद 13 की जरूरत है। कुणाल अगर और एक छक्के दागते हैं, राज भोईरिंग की तरफ से आ जाएगा 4000। क्या मैच देखिए यहां से, कुणाल ने यहां पर थोड़ा सा पासा पलटा है, और ये चलिए भाई आपने कैच भी बचाए और कुणाल को 4000। ये मैच भी उतना बड़ा है भाई, 1.5 लाख का ये छक्का था भाई। अब यहां पर एफर्ट की तारीफ करना चाहूंगा सुमित का, यहां पर लाजवाब समीकरण की बात करेंगे। 6 गेंद 12 की जरूरत है और कंपलसरी चेसिंग। थोड़ा टाइमिंग की तरफ नजर घुमाते हैं। बहुत बढ़िया, ग्रेट ओवर डाले यहां पर। 13 मिनट के अंदर 3 ओवर कंप्लीट किए। 2 मिनट बचाए सत्यवन काकड़े सर, कितना अच्छा फील्डिंग, अच्छा गेंदबाजी। चलिए अंपायर जो भी है फटाफट बताइए डिसीजन क्या है। नहीं कुछ नहीं, अंपायर बताए। देखिए वहां पर जियान 11 ओलप टीम के खिलाड़ी थे और फील्डर भी अंदर थे, लेकिन फिर भी देखिए डाउटफुल यहां पर आयोजक थोड़ा क्लियर कर रहे हैं, बहुत अंदर है भाई। क्या हो गया भाई? तो चलिए यहां पर 6 गेंद 12 और रात का भी देखिए काफी हो दूर जाने लगा है। चलिए अगली मैच दोनों टीम रही है तैयार। हवा में गेंद और फील्डर से दूर है। कुणाल के बल्ले से और एक 4 रन।
शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी। धन्यवाद प्रवीण जी गड़गे, इनकी तरफ से निकिस मस्कर अगर दागते हैं छक्का तो आएगा 1000। अब समीकरण की बात करेंगे। 5 गेंद 8 की जरूरत है और कुणाल ने मैच का रूप बदल दिया है भाई। राजवीर कुणाल अगर एक छक्के भी मारते हैं तो 4000। क्या बात है भाई, चाय से ज्यादा केटली गरम। पहली रात देखिए सुपर सुपर। हवा में कीने फील्डर्स यहां पर क्या कैच लेंगे फलोत्र में। ओहो कैच भी छूटा और 2 रन भी गया। इतनी रात में ये देखिए विकेट कीपर बता रहे हैं सोनाल, मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई। चलिए गलती को भूल जाइए, सबक को याद रखिए। 4 गेंद 6 की जरूरत है। वाटा इनिंग्स कुणाल और स्ट्राइक में रहेंगे। देखिए इस बार भी कुणाल क्या मैच में पकड़ बनाए थे। 2 ओवर में पहला 13 रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद जो छक्का चौका आया और ये चलिए कुणाल भोईर के लिए 4000 और मैच को क्या फिनिश, व्हाट अ फिनिश। राज भोईर की तरफ से 4000 पैसा दीजिए। यहां पर खिलाड़ी शायद मुझे लगता है वही बन जाएंगे मैन ऑफ द मैच शायद। तो चलिए कुणाल आइए इस मैच के मैन ऑफ द मैच और कैश प्राइज भी 4000 कुणाल के लिए। राज भोईर 8 गेंद 23। चलिए भाई अगला नेक्स्ट मैच लगेच बाबा जियान 11 ओलफ संघाचे कर्णधार। चलो दादा दबंग बैलाचा मालक राजदादा भोईर यांच्याकडून 4000 कुणाल साठी। चलिए कुणाल आइए मैन ऑफ द मैच।